श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रानुसार किचनमधील या वस्तू संपू देऊ नका. तांदूळ, ज्याला आपण अक्षतासुद्धा म्हणतो, ज्या घरात तांदूळ असतात त्या घरात भरभराट नक्की येते. तांदूळ संपन्न हे समृद्धी घरात निघून जाण्यासारखं मानलं जातं आणि म्हणून तांदूळसुद्धा आपल्या घरात अवश्य असायलाच हवा. दुसरी वस्तू आहे दूध. जुनी म्हण आहे की घर हे दुधाने भरलेले असावे आणि अशा घरात खूप सारं धन, वैभव, पैसा येत असतो आणि म्हणून आपल्या घरातील दूध कधीही संपू देऊ नका. त्यातल्या त्यात जर आपल्या घरात अतिथी आलेले असतील आणि अशा वेळी जर दूध संपलेले असेल तर हा पाहुण्यांचा सुद्धा अपमान समजला जातो. हिंदू धर्मशास्त्रात अतिथींना देवाचा दर्जा दिला जातो, म्हणून देवांना अशा प्रकारे प्रसन्न करण्याने घराची बरकत नष्ट होते अशी मान्यता आहे. तसेच दूध नेहमी झाकून ठेवावं, उघड्यावर दूध ठेवू नये. दूध उघडं राहिलं तर घरात मोठ्या प्रमाणात वास्तुदोष निर्माण होतो. तिसरी वस्तू आहे हळद. कोणत्याही शुभकार्यात हळद शुभ मानली जाते. हळदीशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही. म्हणूनच तर देवदेवतांची पूजा करताना सुद्धा कुंकू लावण्यापूर्वी हळद लावण्याचा प्रघात आहे. तर अशी ही हळद आपल्या स्वयंपाकघरात नेहमी असायला हवी. आपल्या स्वयंपाकघरातील हळद संपली तर घरातील सुख शांतीमध्ये बाधा येऊ शकते असेही मानलं जातं. चौथी वस्तू आहे मीठ. मिठामुळेच अन्नाला चव येते असते, म्हणून हिंदू धर्मशास्त्रात या मिठाचे फार महत्त्व मोठे आहे. असं म्हणतात की घरातील मीठ संपलं तर तिथे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे चुकूनही आपल्या घरातील मीठ संपू देऊ नका. जर तुम्हाला शेजारी पाजारी इतर कोणी मीठ मागितले तर आपल्या घरातील मीठ कधीच कोणाला उसणं देऊ नये. अशा प्रकारे दिलेले मीठ हे आपल्या घरातील भरभराट शेजारच्या घरात घेऊन जातं असतं. अशी एक मान्यता आहे, जेवण करताना एखाद्या व्यक्तीला जर मीठ कमी पडलं तर त्याला मीठ वाढताना ते त्याच्या तळहातावर चुकूनही देऊ नका. त्यामुळे एखादी वाईट बातमी, एखाद्या अशुभ वार्ता आपल्या कानी पडू शकते. असं मानलं जातं मंडळी, सामान्य दृष्टीने विचार केला तर मीठ हे घरातील अत्यावश्यक गोष्टींमधील एक आहे. त्यामुळे अचानक संपलं तर अर्थातच घरातल्यांची फजिती होणार हे निश्चित असतं. शेवटची वस्तू आहे पीठ. विचारधान्य दळल्यानंतर जे पीठ तयार होतं ते सुद्धा आपल्या घरात नेहमी असायलाच हवं. पीठ संपण्यापूर्वीच नवीन पीठ घरात आणण्याची तयारी करायलाच हवी. घरातील पीठ जर संपलेलं असेल त्यामुळे मानसन्मान आणि आपली प्रतिष्ठा यात कमतरता येते असं मानलं जातं. तसंच कुटुंबात ताणतणावसुद्धा निर्माण होऊ शकतो. सामान्य दृष्टीने विचार केला तर मीठ हे घरातील अत्यावश्यक गोष्टींमधील एक आहे. त्यामुळे अचानक संपलं तर अर्थात घरातल्यांची फजिती होणार. या 5 वस्तू स्वयंपाकघरात नेहमी असू द्या. वास्तुशास्त्रानुसार घराची प्रगती ही बरीच अशा स्वयंपाकघरावर अवलंबून असते. किचनला आपल्या घराच्या समृद्धीचं कारक मानलं जातं. अशा या किचनमध्ये अनेक वस्तू असतात, मात्र त्यातल्या त्यात 5 वस्तू अशा असतात की ज्या कधीही संपू नयेत. या वस्तूंचा आणि आपल्या घरातील भरभराटीचा जवळचा संबंध असतो, म्हणून या 5 वस्तू संपण्या अगोदरच खरेदी करून अवश्य आणून ठेवाव्या. श्री स्वामी समर्थ.